श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्व माझ्या ताईंना। तर आज मी बनवणार आहे कचोरी। संध्याकाळचे 8 वाजले आहेत। तर विचार केला काय बनवायचं जेवण, तर संध्याकाळी असं पण जास्त जेवण लागत नाही, तर मग म्हटलं चला आज कचोरीच बनवूया आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया कशा प्रकारे मी कचोरी बनवते। खूप छान अशा घरच्या घरी कचोऱ्या बनतात आणि टेस्टी पण लागतात। तर चला मग बेसनापासून आपण कचोरी बनवायला घेऊया। तर 1 वाटी मी बेसन घेतलं आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात मसाला तयार करायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही बेसन घेऊ शकता। कोणी थोडीशी मुगाची डाळ भिजू घालून कचोरी बनवते, तर मी म्हटलं चला बेसनाच्याच कचोऱ्या बनवूया आज। तर त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलं बेसन शेकायला, कारण चांगलं बेसन शेकल्यानंतर त्याचा मसाला तयार होतो आणि कचोऱ्यासुद्धा छान लागतात। तर आधीच हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अद्रक वगैरे सर्व मसाल्याचं पेस्ट तयार करून घेतला। जिरं, लसूण हे सर्व मिक्सरमधून काढून घेतलं, पण तरी पण थोडंसं जिरं टाकते वरून, छान लागतं अख्खं जिरं। तर तेलामध्ये जिरं टाकलं आणि हिरवा मसाला तर तयार करून घेतलेलाच होता आणि हिरव्या मसाल्यामध्ये खूप छान अशा त्याला टेस्ट येतो। हिरवा मसाला टाकल्यानंतर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर वगैरे, लाल मिरची, शक्यतो लाल मिरची पावडर टाकत नाही कारण एवढा टेस्ट येत नाही, आणि चवीनुसार मीठ टाकायचं मसाल्यामध्ये। तुम्हाला ज्याप्रमाणे मीठ पाहिजे त्याप्रमाणे मीठ टाका। खूप छान अशा कचोऱ्या बनतात, तुम्ही घरी बनवून बघा। त्या हॉटेलच्या कचोऱ्यापेक्षा ज्या ह्या आपण घरी बनवतो ना, ह्या खूप छान कचोऱ्या लागतात आणि खायला पण टेस्टी लागतात। आणि आमच्याकडे शेगावला अशाच कचोऱ्या जास्त बनवतात, म्हणजे शेगावची कचोरी फेमसच आहे आणि अशाच कचोऱ्या खूप छान लागतात। शेगावची कचोरीच बोला याला। हे बघा आता माझा मसाला तयार करून झाला आहे। तर आता मी मैदा घेते। तर 2 वाटी मैदा घेतला, 2-2.5 वाटी। तुम्हाला ज्या प्रमाणात जेवढा कचोऱ्या बनवायच्या आहे त्याप्रमाणे तुम्ही मैदा घ्या आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं। आता हा मैदा मी चांगला व्यवस्थित भिजवून घेते। भिजवून घेतल्यानंतर मग आपण कचोऱ्या बनवूया त्याच्या। तर हे बघा माझा आता चांगला मैदा असा भिजवून झाला आहे। त्याच्यावरती थोडंसं आणखीन तेल लावून चांगला चुरून घ्यायचा तो, म्हणजे व्यवस्थित कचोऱ्या बनतात। आणि मग छोटे छोटे पहिले गोळे बनवून ठेवायचे मसाला भरून। आता हे बघा मी आता गोळे बनवायला घेते आहे। तर अशा प्रकारे थोडंसं तेल लावायचं आणि मग असे गोळे छोटे छोटे पहिले बनवून ठेवलेत ना की नंतर मग घाई होत नाही, नाहीतर मग तेल गरम होते आणि आपण वेळेवर बनवतो, मग आपल्याला घाई होते आणि मग त्या कचोऱ्या पण जळतात। तर असे एकसाथ तुम्ही असे गोळे बनवून ठेवले ना तर मग पटापट तुमच्या कचोऱ्या होतात आणि मग तुम्हाला कसं घाई पण होणार नाही आणि व्यवस्थित तेलामध्ये निघणार, जळणार नाही आणि गॅस पण वाया जाणार नाही। तर आधीच सर्व तुम्ही अशा प्रकारे गोळे बनवून ठेवा, मग पटापट लाटून तळायला मग वेळ लागत नाही। तर आता तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे सर्व मैद्याचे गोळे बनवून ठेवत। आता हे बघा मुलाला पण बोलवलं मी बनवायला। हा माझा 2 नंबरचा मुलगा आहे आणि हा जो आहे हा मोठा मुलगा आहे आणि छोटा मुलगा आहे तो कामाला गेला। तर त्याने तो बॅक साईडला कॅमेरा लावला, त्याच्यामुळे तो व्हिडिओवरती थोडा अंधार आला। लाईट चालू होते पण त्याने दुसऱ्या साईडने कॅमेरा लावला, त्याच्यामुळे अंधार आला व्हिडिओवरती। आणि हे बघा अशा प्रकारे गोळे बनवून घेतले आहेत सर्व। तर मग कचोरी लाटायला पटापट आपल्याच्याने लाटल्या जातात आणि मग तळायला पण आपल्याला थोडा आरामच मिळतो, कारण मग पटापट गोळे बनवून ठेवले की मग पटापट तळल्या जातात। हे बघा अशा प्रकारे कचोरी हे बघा किती छान फुलली आहे तेलात टाकल्यानंतर। हे बघा किती अशी छान कचोरी, थोडी आणखीन लाल होऊ द्यायची कचोरी, म्हणजे ते खायला पण टेस्टी लागते। हे झाली माझी कचोरी तयार। पत्तागोबी, त्याच्यासोबत टमॅटो, कांदा, हिरवी मिरची तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि कचोरी। अशा तुम्ही घरी बनवून बघा, खूप टेस्टी असा मसाल्याचा आपल्याला एवढा स्वादिष्ट कचोऱ्या बनतात ना। मसाला छान बनला की कचोऱ्या पण खूप छान लागतात। असे डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ।